पुढची बातमी 17 सप्टेंबरला कुणबी प्रमाणपत्र वाटपाची प्रक्रिया सुरू करा, अन्यथा दसरा मेळाव्यामध्ये सरकार विरोधी भूमिका आम्ही जाहीर करू, असा अल्टिमेटम पुन्हा एकदा जरांगेंनी दिलाय। हैदराबाद गॅझेटवरून नोंदी द्यायला सुरुवात करा, अन्यथा मोठा निर्णय घ्यावा लागेल, असं जरांगे म्हणतायत। मराठवाड्यातील मराठा 100% आरक्षणात जाणार आहे, असं त्यांनी बोलून दाखवलं। 1994 मधील जीआर विरोधात कोर्टात जाणार असून 50%वर गेलेलं 2% आरक्षण रद्द करा, अशी मागणी त्यांनी केली। येवला वाल्याचं ऐकून जीआरच्या शब्दात फेरफार करू नका, असं भुजबळांचं नाव न घेता जरांगेंनी इशारा दिला। आता संयम नाही, जशास तसं प्रत्युत्तर देऊ, असं जरांगे म्हणाले। हैदराबाद गॅझेटियरच्या नोंदीच्या आधारे प्रमाणपत्र द्यायला सुरुवात करा। 17 सप्टेंबरच्या आत ही प्रक्रिया सुरू व्हायला पाहिजे, ही माझी सरकारला विनंती। आणि याच्यात सरकारनं कुठलाही बदल करू नये। प्रमाणपत्र देताना आमचा जो महसूल विभाग आहे किंवा आमचे तहसीलदार आहे किंवा जे काही कॉम्पिटंट अथॉरिटी आहेत, त्या प्रमाणपत्र देताना जो फॉर्मॅट आहे, प्रमाणपत्रात जे काही डॉक्युमेंट लागतात प्रमाणपत्र देताना किंवा अर्जाचा नमुना आहे, त्या अर्जाच्या नमुन्यात जे जे डॉक्युमेंट लागतात ते द्यावे लागतात त्या अधिकाऱ्यांना, तेव्हा अधिकारी सर्टिफिकेट इश्यू करतात। म्हणजे सर्टिफिकेट इश्यू करताना कुठला तरी नोंदीचा दाखला द्यावा लागेल, कुठेतरी कुणबी समाजाची नोंद आहे त्याचा दाखला द्यावा लागेल। शेवटी अधिकाऱ्यांना आपण काही त्यांच्या मानावर तलवार देऊन तर ठेवून तर काही आपण दाखले काढू शकत नाही। कोणालाही त्या ठिकाणी दाखला द्यायचा असेल, तहसीलदार वगैरे आमच्या जे काही अधिकारी नेमले असतील त्या अधिकाऱ्यांनी जे काही कॉम्पिटंट डॉक्युमेंट आहेत, लागणारे डॉक्युमेंट आहे, ते डॉक्युमेंट त्या अर्जासोबत द्यावे लागतात, तरच त्या ठिकाणी दाखले मिळतात ना। हैदराबादच्या गॅझेटियरनुसार मराठवाड्यातल्या प्रत्येक मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र मिळालं पाहिजे, याची कारवाई 17 सप्टेंबरपासून त्याच्या आत सुरुवात करा, नसता मला येत्या दसरा मेळाव्यात कठोर निर्णय घ्यावा लागणार आहे। मुख्यमंत्री साहेबांनी 2 उपमुख्यमंत्री साहेबांनी उपसमितीकडे काम आहे मराठ्याचं म्हणून विखे साहेबांना सांगतो, जीआरनुसार ज्या नोंदी आहेत हैदराबाद गॅझेटमध्ये त्याचे प्रमाणपत्र द्यायला सुरू करा। जर का थोडं इकडं तिकडं केलं ना रे बाबा, कोणाचं ऐकून, येवल्या फेवल्याचं कोणाचं ऐकून, जीआरमध्ये जर आमच्या काही शब्दात हेराफेरी जर काही केल्या, जर का काय झालं तर एक लक्षात ठेवा, 1994चा जीआर आम्ही सुद्धा चॅलेंज करणार आहेत आणि मान्य न्यायालयाला तो सुद्धा रद्द करावा लागणार। मुंबईतील मराठा आरक्षणासाठीच्या लढ्यानंतर प्रथमच अंतरवाली सराटीत जरांगे यांचं आगमन झालं आणि फुलांची आणि गुलालाची उधळण त्यांच्यावर झाली। त्यांचं जोरदार स्वागत अंतरवाली सराटीत करण्यात आलं। गावातील महिलांनी जरांगेंचं औक्षण केलं। जेसीबीच्या माध्यमातून जरांगेंवर फुलांची उधळण झाली। जरांगेंचं जालन्याच्या अंतरवाली सराटीत स्वागत झालं। त्यांचं महिलांनी औक्षण केलं, त्यांच्यावर फुलं उधळण्यात आली। मराठ्यांना विजय मिळवून देण्यात जरांगेंचा मोठा वाटा आहे, अशी भावना या सगळ्या अंतरवाली सराटीतल्या लोकांची आहे, त्यामुळे त्यांचं कौतुक करण्यात आलं। आपण जर बघितलं तर जरांगे पाटील आपल्या बरोबर आहेत। दादा, मोठं यश मिळालंय, आता अंतरवाली सराटीत तुम्ही दाखल झालात, काय भावना आहे तुमच्या? आता मराठा समाजाच्या लेकराबाळांच्या आयुष्याचं कल्याण झालं। सगळ्यात प्रथम अंतरवालीकरांचे खूप खूप मनापासून महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या वतीनं आभार मानतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो। ज्यांनी बांधवांनी ज्या जाती धर्माच्या साथ दिली त्यांनाही सगळ्यांचे मनापासून आभार। त्याच्यात दलित असतील, मुस्लिम असतील, त्याच्यामध्ये ओबीसी असतील, त्याच्यात जैन मारोडी असतील, अनेक जाती धर्माचे बांधव, त्याच्यात परप्रांतीय असतील, आदिवासी असतील, कोळी बांधव असतील, अनेक मायक्रो ओबीसी असतील, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो, धन्यवाद देतो। विशेष करून
मीडियाच्या सगळ्या प्रतिनिधीचं, कॅमेरामनचं, महाराष्ट्रभरातल्या आंतरवालीच्या या व्यासपीठावरून मनापासून तुम्ही आमचा मुद्दा लावून धरला, त्याबद्दल मनापासून खूप भरून असं कौतुक करतो. तुम्ही अनेक आंदोलनं केले होते, मात्र या गावातील जे लोकांनी साथ दिली, कारण लाठी झेलल्या, गोळ्या झेडल्या आणि त्यानंतर जी साथ त्यांनी दिली ती खरंच कौतुकास्पद आहे असं वाटतं. कारण कोणी टिकलं नसतं इतकं मारलं, गोळ्या घातल्या म्हणल्यावर, रक्त सांडलं म्हणलं, कोणी टिकलं नसतं. त्यांनी असं ठरवलं. नंतर ते झाल्याच्या नंतर मला म्हणले की बाबा आता जीव गेला तरी आता नाही हटायचं, आता काही होऊ द्या म्हणे, आता नाही हटायचं. म्हणजे इतकं बळ देणारं गाव आणि यांचं हे बळ, तसले शब्द वापरले त्यांनी. आता रक्त सांडलं ना, आता आरक्षण मिळून हटायचं नाही, मेलं तरी हरकत नाही. हे बळ मराठ्यांच्या उपयोगाला आलं महाराष्ट्रात. आणि मग मराठ्यांच्या लक्षात आलं, अरे इतकं मार लागून माय मावल्या जर भ्यानात, तर आपण तर अस्सल जातवान मराठीत घरात झोपून काय करायचं. जेच मराठा पेटला ना, आज गुलालच मराठ्यांनी अंगावर घेतला त्यांच्या. खरं तर तुम्ही भाऊक झाल्याचं बघायला चालतो मी. मला ते इतका आनंद वाटला ना की गाव इतकं ताकदीनं आलं आणि ते जे शिप्यांनी गुलाल आणले. आणि काय शेवटी आपलं जे रक्त सांडलं, आपण जे योगदान दिलं त्याचं चीज झालं ना, गाव असो किंवा समाज असो तितक्या ताकदीनं खुश होतात. आणि पुढची रणनीती काय असणार आहे, कारण विजय आता मिळालेला आहे. आता सरकारची जबाबदारी. आता हैदराबाद गॅजेटच्या आधारे कुणबी नोंदी नसलेल्या मराठ्यांना त्या नोंदीच्या आधारावर कुणबी प्रमाणपत्र देणं, आरक्षण देणं हे त्यांचं काम आहे. आता त्यामुळं ती सरकारची जबाबदारी. आणि ती मुक्तीसंग्राम दिन 17 सप्टेंबरला मराठवाड्यात, त्याच्या आत प्रोसिजर सुरू करून एखाद्या तालुक्यात, मराठवाड्यातल्या तालुक्यात किमान ती प्रोसिजर सुरू होणं गरजेचं आहे. हैदराबादच्या नोंदीच्या आधारावर प्रमाणपत्र देणं ही जबाबदारी आता मुख्यमंत्र्यांची. सगळ्या ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटील यांनीही या सगळ्या आंतरवाली सराटीतील ग्रामस्थांचं आभार मानलेले आहेत. रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, आंतरवाली सराटी. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाकरता काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्या. काँग्रेसचे उद्धव ठाकरेंकडे ही मागणी बघायला मिळते. याकरता काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि उपनेते अमीन पटेल हे आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांना जाऊन भेटले. अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपलाय, त्यामुळे काँग्रेसमधून सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे. उद्धव ठाकरेंनी त्याकरता पाठिंबा द्यावा यासाठी मातोश्रीवर सगळे नेते गेलेले होते. आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील यांच्याशी बोलूया. सुस्मिता, काय अधिक माहिती मातोश्रीवर ह्या भेटी संदर्भात? काँग्रेसचे नेते आज उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी मातोश्रीवरती दाखल झालेले आहेत आणि या भेटीदरम्यान एक महत्त्वाचा विषय चर्चेत आलेला आपल्याला पाहायला मिळते. अंबादास दानवे यांनी आपला पदभार सोडलेला आहे. विरोधी पक्ष नेते म्हणून विधान परिषदेतनं त्यांनी आपला पदभार संपवल्यानंतर आता विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याकरताच मातोश्रीवरती ही महत्त्वाची बैठक सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळते. संख्याबलाबल जर आपण विचारात घेतला तर सध्या काँग्रेसकडे 8 आमदार आहेत, तर विधान परिषदेमध्ये शिवसेनेकडे 6 आमदार आहेत. 7 + 1 असा 8, एक अपक्ष असा काँग्रेसचा हा कोटा जो आहे हा सगळ्यात जास्त आमदार काँग्रेसकडे असल्यामुळे सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा ही होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. या भेटीमध्ये, या बैठकीमध्ये बाळासाहेब थोरात असतील, विजय वडेट्टीवार आणि इतर अनेक, अमीन पटेल असे महत्त्वाचे नेते जे CWCचे सुद्धा मेंबर आहेत, अशा नेत्यांनी मातोश्रीवरती येऊन थेट संवाद साधत आपल्या हा विचार जो आहे हा मांडलेला आहे. आणि कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता काँग्रेस पक्षाकडनं सतेज पाटील यांच्या नावाला दुजोरा दिला जात आहे. काही वेळातच ही बैठक संपूर्णपणे संपन्न होईल आणि त्यानंतर ज्या वेळेला हे नेते बाहेर येतील त्यावेळेला याचं स्पष्टीकरणसुद्धा आपल्याला मिळू शकेल. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषदेमध्ये सुद्धा आपलं महत्त्व कायम ठेवण्यासाठी भाजपकडनं ज्या वेळेला विधान भवनामध्ये आपण मागणी केलेली होती विरोधी पक्षनेत्याची, ती पूर्ण न झाल्यामुळे आता आपण बघतो विधान परिषदेमध्ये तरी विरोधी पक्ष नेता दिला जातो की नाही हे बघणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या सतेज पाटलांचं नाव चर्चेत आहे.
परंतु त्यावरती शिक्कामोर्तब अजून होणं बाकी आहे. ही बरोबर. चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय. नक्की सुस्मिता, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल.